6वी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवासाचे खमंग खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलतात आणि खायला तर खूपच भन्नाट लागतात. एकदम खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत. तुम्हाला जर उपवासाला त्या पद्धतीने पापड बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपण साबुदाणा भिजत घालूया. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. साबुदाण्याचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी 200 ग्राम इतका साबुदाणा घेतलेला आहे. आता साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि असं हाताने चोळून 2-3 पाण्याने साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला परत पाणी घालायचं आहे. तर यामध्ये साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी येईल ना, इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपण थोडंसं जास्त घातल्यामुळे काय होतं की साबुदाणा आपला अगदी छान भिजतो. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर साबुदाणा भिजण्यासाठी असा साईडला ठेवून द्यायचा आहे. आता इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे घेण्या अगोदर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कारण सध्या मार्केटमध्ये पहा नवीन बटाटे आले तर याला भरपूर माती चिकटलेली राहते. त्यामुळे आपल्याला हे बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे कारण इथे आपण कच्चे बटाटे वापरलेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कारण मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस नवनवीन रेसिपी घेऊन येते आणि रेसिपी पाहताना तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला ना तर तुमची रेसिपी करताना बिघडू शकते. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी रेसिपीमध्ये काय काय महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितलेले आहेत. आता हा बटाटा मी साल काढून घेतला आहे. आता राहिलेले बटाटेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे साल काढून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण बटाट्याची मी साल काढून घेतली. बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर परत आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर बटाटे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, पण मी हे बटाटे पाण्यात ठेवले नाहीत कारण थोडेच बटाटे आहेत तर लवकर किसून होतील म्हणून. तुमचे बटाटे जास्त असतील ना तर तुम्ही लगेच हे बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. आता लगेच आपण बटाटे किसायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी किसणी घेतले. तर माझ्या किसणीला मोठे आणि छोटे दोन्ही प्रकारचे होल आहेत. तर आपल्याला छोट्या होलनं न किसता अशा मोठ्या होलनेच हा बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला किस मोठा मोठा मिळतो. आता बटाटा किसताना पहा उभा न धरता असा आडवा करायचा आहे, म्हणजे आपला किस आहे ना तो छान लांब पडतो. आणि बटाट्याचा किस किंवा चिप्स बनवताना पहा अगोदर आपल्याला ताटात पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपला किसलेला बटाटा आहे ना तो काळा पडत नाही त्यासाठी. तर पाहू शकता मस्त लांब लांब आपला हा बटाट्याचा किस तयार होत आहे. बटाटा किसताना पहा बटाटा जेव्हा पुढं जातो ना तेव्हा तसाच तो मागं न वळता हाताने असा मागं उचलून ठेवायचा आहे, म्हणजे आपला किस आहे ना तो छान लांब पडतो आणि मध्येच तुटत नाही त्यासाठी. आता अशाच प्रकारे मी राहिलेले संपूर्ण बटाटे किसून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाटे मी किसून घेतलेत आणि मस्त आपला बटाट्याचा किस तयार झाला आहे. आता हा बटाट्याचा किस आपल्याला परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण यामध्ये पहा भरपूर असं स्टार्च असतं. ते स्टार्च आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, नाहीतर हा बटाट्याचा किस काळा पडू शकतो. आता हा बटाट्याचा किस मी धुवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 2-3 पाण्याने बटाट्याचा किस मी स्वच्छ धुवून घेतला आहे. धुतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यातलं पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हा किस धुवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण परत भरपूर पाणी घातलं आहे जेणेकरून बटाटा आपला काळा पडणार नाही म्हणून. तर तुम्हालासुद्धा बटाट्याच्या वरती इतकं पाणी येईल ना एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. आता याला आपल्याला झाकण ठेवून रात्रभर असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हवी असेल तर थोडीशी तुरटीसुद्धा घालू शकता, पण मी यामध्ये तुरटी घातलेली नाही. आता लगेच आपण यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभर हा किस साईडला ठेवून देऊया. आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आपला इथे बटाट्याचा किस तयार झाला आहे. आपण यामध्ये तुरटी देखील घातली नाही तरीसुद्धा हा किस काळा पडलेला नाही. घरात मी एकटीच आहे म्हणून हे बटाटे मी रात्रीच किसून घेतले होते. पण तुम्हाला जर बटाटे रात्री किसायचे नसतील ना तर तुम्ही सकाळीसुद्धा हे बटाटे किसून त्याचा लगेच वापर करू शकता, म्हणजे मग बटाट्याचा किस तुम्हाला रात्रभर पाण्यात ठेवायची गरज पडणार नाही. आता हा बटाट्याचा किस आपल्याला या पाण्यातून उपसून घ्यायचा आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता इथे मी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. आता या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला हा स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे. तर पातेल्यामध्ये मी साधारण 2 ते 2.5 लिटर इतकं पाणी घातलं होतं. याला पाणी मोजून घालायची गरज नाही, अंदाजेच पाणी घातलं होतं, पण तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी सांगते. तर आपल्याला बटाट्याचा किस बुडेल ना इतपत पाणी इथे घालायचे पातेल्यामध्ये.
आता लगेच आपल्याला यामध्ये 1.5 चमचा इतकं मीठ घालायचं आहे. तुम्ही सुरुवातीला पाणी ठेवलं ना तेव्हासुद्धा या पाण्यामध्ये मीठ घालू शकता, पण माझ्याकडून सुरुवातीला मीठ घालायचं राहिलं होतं म्हणून मी ते आत्ता घातलेलं आहे. असं नंतर मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही पहा. आता मीठ आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान या पाण्याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे चमच्याने पहा. मीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला चमचा बाहेर काढायचा आहे आणि फुल गॅसवरती या पाण्याला मस्त उकळी यायची वाट पाहिजे आहे. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी यायला लागली आहे. आपण याला परत छान मिक्स करून घेऊयात. तर याला खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही पहा. 1 ते 2 मिनटंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, कारण बटाट्याचा किस आपला बारीक आहे, तो लगेच शिजतो. खूप जास्त याला आपल्याला शिजवायचं नाही, नाहीतर लगेच तो गाळ होईल पहा. हा किस मी चमच्यामध्ये घेऊन तुम्हाला दाखवते शिजला की नाही पहा. थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे तरीसुद्धा आपण बोटाने याला तोडून पाहायचं आहे. याचे लगेच तुकडे झाले की समजायचं किस आपला छान शिजला आहे. तर लगेच गॅस बंद करायचा आणि हा किस अशा प्रकारे झाऱ्याने या पाण्यातून उपसून घ्यायचा आहे. जेवढं शक्य आहे ना तेवढं पाणी तुम्हाला इथेच निचरू द्यायचं आहे आणि मगच हा किस आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचा आहे. चाळणीखालीसुद्धा आपल्याला एखादं ताट ठेवायचं आहे, जेणेकरून जे काही यामध्ये पाणी असेल ना ते ताटामध्ये पडेल. अशाच प्रकारे आता मी संपूर्ण किस आहे ना तो उपसून घेते. आता आपण साबुदाणा देखील रात्री भिजत ठेवला होता, तो देखील आपण आता छान मोकळा करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला मस्त फुललेला आहे आणि भिजल्यानंतर छान मोकळासुद्धा होतो आहे साबुदाणा. प्रत्येक साबुदाण्याचा दाणा छान मोत्यासारखा फुललेला आहे पहा. परफेक्ट आपला साबुदाणा भिजला आहे. तर मी तुम्हाला बोटाने मॅश करून दाखवते पहा. साबुदाणा असा लगेच मॅश होतो आहे, म्हणजे आपला परफेक्ट साबुदाणा भिजला आहे. आता हा साबुदाणा तुम्ही लगेच उकडलेल्या बटाट्यामध्ये घालू शकता, म्हणजे बटाट्याच्या किसामध्ये घालू शकता. पण मी इथे एक छोटीशी ट्रिक करणार आहे, ज्यामुळे तुमचे पापड तळल्यानंतर 4 पट फुलतील. आता आपण एक चाळणी घेतली पोहे चाळायची. आता यावरती आपल्याला हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, कारण साबुदाणा आपल्याला थोडासा वाफवून घ्यायचा आहे. पापड बनवताना आपण जर साबुदाणा वाफवून घेतला ना तर तळल्यानंतर पापड 4 पट फुलतो पहा. आणि असाच साबुदाणा जर आपण घेतला ना त्या पापडमध्ये तर तो जास्त फुलत नाही, म्हणून आपल्याला इथे ही छोटीशी ट्रिक करायची आहे. आता साबुदाणा आपण वाफवण्यासाठी पातेल्यावरती ठेवूया. तर इथे मी अगोदरचंच पाणी वापरले, ज्यामध्ये आपण बटाट्याचा किस शिजवून घेतला होता. ते पाणी मी फेकून दिलं नाही, कारण हे पाणी गरम आहे, म्हणून यावरती लगेच साबुदाणा ठेवला तर तो 2 मिनिटामध्ये वाफेल म्हणून. तुम्हाला जर हे पाणी बदलून घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे दुसरं पाणीसुद्धा वापरू शकता. पण मी याच पाण्यावरती ही चाळणी ठेवून याला 2 मिनिटं वाफवून घेणार आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मिडियम करून 2 मिनिटाची याला वाफ काढून घेऊयात. आता 2 मिनिटे झाल्यानंतर लगेच झाकण काढायचं. तर तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा वाफवल्यानंतर मस्त फुललेला आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे. असा साबुदाणा झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि चाळणी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची. आता वाफवलेला साबुदाणा आहे, आपण जर असा चमच्याने काढला ना तर तो खूप जास्त चिकट होतो पहा, एकमेकाला चिकटतो. त्यासाठी असं यावरती थंड पाणी टाकायचं आहे, म्हणजे साबुदाणा पटकन आपल्याला मोकळा करता येतो. तर पहा चमच्याने काढला की लगेच तो निघतो. एकदम छान असा मोकळा सुटसुटीत आपला साबुदाणा तयार झाला आहे. आपण चाळणीला थोडंसुद्धा तेल किंवा तूप लावलं नाही तरीसुद्धा पाहू शकता पाणी घातल्यामुळे साबुदाणा आपला छान मोकळा झालेला आहे. या अगोदर मी आपल्या चॅनलवरती साबुदाणा आणि बटाट्याचे वडे बनवून दाखवले, ते सर्वांना खूप आवडलेत. ते वडे बनवताना मी एक चूक केली आहे. साबुदाणा वाफवल्यानंतर पहा त्यावरती पाणी घातलं नाही, म्हणून तो साबुदाणा मोकळा करण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला होता आणि माझे हातही खूप भाजत होते. म्हणून मी आज इथे एक छोटीशी ट्रिक वापरून अशा प्रकारे साबुदाणा छान मोकळा करून घेतला आहे. आता मोकळा झालेला साबुदाणा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आपण यावरती पाणी घातल्यामुळे साबुदाणा मस्त मोकळा झालेला आहे. ही पद्धत तुम्हीसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला ते वडे बनवायचे असतील ना तर वडे करतानासुद्धा तुम्ही अशाच प्रकारे साबुदाणा वाफवून घ्या आणि मग त्यावरती पाणी घाला, म्हणजे साबुदाणा छान मोकळा होईल. आता या साबुदाण्यावरती आपण थोडंसं मीठ घालूया, कारण साबुदाणा वाफवताना आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं. आता हे मीठ या साबुदाण्याला आपण चांगलं लावून घेऊयात. बटाट्याचा किस शिजवताना आपण त्यामध्ये अगोदर मीठ घातलं होतं, म्हणून त्यावरती मीठ घालायची गरज नाही. फक्त साबुदाण्यापुरतंच आपण इथे मीठ वापरले. तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याला मीठ मी छान असं लावून घेतलं आहे, म्हणजे साबुदाण्यामध्ये मीठ चांगलं मिक्स झालं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे. पण त्याआधी आपल्याला यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला जाडसर वाटून घेतल्यात, पाणी न घालता. आता ही मिरचीसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता. पण यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालताना थोडंसं कमीच घालायचं. बऱ्याचदा काय होतं की आपण पापड्या किंवा चिवड्या खाताना थोडासा ठसका लागतो. ठसका लागण्याचं कारण एकच आहे की त्यामध्ये आपण तिखट थोडं जास्त प्रमाणात घातलं आहे.
म्हणून तिखट घालताना थोडंसं कमीच घालायचं, म्हणजे खाताना याचा ठसका लागत नाही पहा. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आहे, म्हणजेच मिक्स करून घेतलं आहे. आता इथे आपलं मिश्रण पापड बनवण्यासाठी तयार आहे. तर लगेच आपण आता पापड बनवायला सुरुवात करूयात. तर पापड बनवण्यासाठी मी इथे गच्चीवरती आलेली आहे आणि पापड बनवण्यासाठी मी अगोदर पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे. पॉलिथिन शीटला आपल्याला तेल तूप लावायची बिलकुल गरज नाही, कारण पापड वाळल्यानंतर पॉलिथिन शीटला आपोआप सोडतात. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त इथे आपला एक पापड बनवून तयार झाला आहे. हे पापड बनवताना पहा खूप जास्त पातळ बनवायचे नाही, कारण वाळल्यानंतर हे पापड खूप जास्त पातळ होतात म्हणून. तर पाहू शकता खूप मस्त आपले हे पापड तयार होतात आणि अगदी पटपट बनवता येतात पहा, बिलकुल अवघड नाही आहे. मिश्रण जर हाताला चिकटत असेल ना तर हात थोडासा थंड पाण्यात बुडवायचा आणि परत आपल्याला पापड बनवायला घ्यायचा, म्हणजे हे मिश्रण हाताला बिलकुल चिकटत नाही. तर पहा एकदम मस्त आपले हे पापड तयार होत आहेत. करायलाही खूप सोपे आहेत. हे पापड करायला जेवढे सोपे आहेत ना, खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या व्यतिरिक्त आणखी काही आवाज येत असतील पहा, कारण आमच्या गावामध्ये कार्यक्रम चालू आहे आणि माईकचा खूप जास्त आवाज येतो आहे. पण त्या आवाजाकडे लक्ष न देता रेसिपीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुमची रेसिपी परफेक्ट बनेल म्हणून पहा. तर पाहू शकता खूप मस्त आपले इथे पापड तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा. आता याच पद्धतीने मी राहिलेले संपूर्ण पापड बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत आणि खूपच सुंदर आपले साबुदाणा बटाट्याचे पापड तयार झालेत. आता हे तयार पापड आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळून घ्यायचेत. पण तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल ना तर तुम्ही फॅनखाली सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकता. फॅनखाली हे पापड वाळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता 2 दिवसानंतर बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आपले अगदी मस्त वाळलेत, छान कुरकुरीत झालेले आहेत पहा. हे उन्हामध्ये आपण वाळवल्यामुळे 2 दिवसामध्ये छान वाळतात. पण तुमच्याकडे जर ऊन नसेल ना तर तुम्ही फॅनखाली वाळू शकता. फॅनखाली याला वाळण्यासाठी 3 ते 4 दिवस लागू शकतात. आणि पहा मस्त गोल गरगरीत आपले पापड तयार झालेत आणि कुठेही तुटत नाहीत पहा. आपण या पॉलिथिन शीटला थोडेही तेल किंवा तूप लावलं नाही. वाळल्यानंतर पापड पहा आपोआप वेगळे होतात या पॉलिथिन शीटपासून. हे पापड तुम्ही कपड्यावरती सुद्धा बनवू शकता, पण कपड्यावरती बनवल्यानंतर मला असं वाटतं की याचं जे मिश्रण आहे ना थोडंसं कपड्याला चिकटून राहू शकतं, म्हणून मी अशा प्रकारे पॉलिथिन शीटवरती हे पापड तयार करून घेतलेत. आता हे वाळलेले पापड आपण लगेच भरून घेऊ शकतो, पण गच्चीवरती पहा अजूनही थोडंसं ऊन आहे. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. अजून एखादा तास मी हे पापड वरतीच ठेवणार आहे आणि मग हे पापड भरून खाली नेणार आहे. आता मी थोड्या वेळ हे पापड असेच ठेवते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पापड मी खाली भरून आणलेत आणि खूप मस्त आपले पापड तयार झालेत. मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि 1 किलो बटाटा आणि 200 ग्राम साबुदाण्यापासून आपण भरपूर असे पापड तयार केलेले आहेत. हे पापड बनवताना तुम्ही यामध्ये यापेक्षा जास्तही साबुदाणा घालू शकता किंवा यापेक्षा जास्त बटाट्याचा वापर तुम्हाला करायचा असेल ना तर यापेक्षा जास्त बटाटे देखील वापरू शकता. इथे कुठलेही मोजमाप नाही आहे, पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला थोडंसं माप याचं सांगितलेलं आहे. तर पहा खूप मस्त आपले इथे पापड तयार झालेत. हे पापड बनवताना तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल ना तर जिरे कोथिंबीरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पण आमच्याकडे जिरा आणि कोथिंबीर उपवासाला खात नाहीत म्हणून मी ते घातले नाहीत. पण तुमच्याकडे जर उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात असेल ना तर यामध्ये ते आवर्जून घाला, कारण जिरा आणि कोथिंबीरमुळे हे पापड खायला अजूनच छान लागतात. आपण हे पापड तेल न वापरता बनवलेत. तुम्ही हे पापड वर्षे 2 वर्षे स्टोअर देखील करून ठेवू शकता. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. पापड तळताना आपल्याला तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि तेलात पापड सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून अशा प्रकारे अलटपलट करून खमंग कुरकुरीत हा पापड तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पॉपकॉर्नपेक्षाही जास्त यामधला साबुदाणा फुललेला आहे. एकदम परफेक्ट आपला पापड तयार झाला आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखी कुठली उन्हाळी रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर ट्राय करून पहा, रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा
तर लवकरच भेटू आता आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.